नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्या पार्थला म्हणते, अहो प्लीज माझं ऐकून तरी घ्या. परंतु पार्थ मात्र काव्याचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. अनिशा म्हणू लागते, जेजू प्लीज काव्याचं ऐकून घ्या ना. आत्तापर्यंत नेहमीच तुम्ही काव्याला समजून घेतलात ना, मग आता तिला नक्की काय म्हणायचंय ते एकदा ऐकून तरी घ्या. तर पार्थ म्हणू लागतो, आत्तापर्यंत तिला नेहमीच मी समजून घेतलं आहे, परंतु आता तिला समजून घेऊन मी खरंच खूप थकलो आहे आणि आता मला काहीच बोलायचं नाही आहे. आई बाबा, मी काही दिवसांसाठी बाहेर जात आहे. तर आता मानिनीताई पार्थला म्हणतात, पार्थ अरे तू हे काय बोलतोयस, तू कुठेही जाणार नाही आहेस. पार्थ म्हणतो, नाही, मला थोड्या दिवसांसाठी बाहेर जावंच लागेल. काव्या म्हणते, पार्थ मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. मला तुमच्या सोबतच राहायचं आहे आणि मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. पार्थ काव्याशी बोलतही नसतो. काव्या पार्थला समजावत म्हणते, पार्थ मी आता माझ्या आयुष्याची जुनी पाठी कोरी करून नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी तुमच्यासोबत आहे. पार्थ सगळं काही विसरून जाऊयात आणि नव्या आयुष्याला सुरुवात करूयात. आता हे ऐकल्यानंतर रम्याचा खूप रागराग होत असतो. तर काव्या पुढे म्हणते, पार्थ मी माझ्या आयुष्यातील जुनी पाठी कोरी करून तुमची साथ देण्यासाठी तुमच्या समोर उभी आहे. पार्थ प्लीज सगळं काही तुम्हीही विसरून जा. पार्थ म्हणतो, नाही, ते शक्य नाही आहे. तुम्ही तुमच्या मनाची पाटी कोरी केली आहे आणि त्यावर तुम्ही कोणाचंही नाव लिहू शकता, परंतु माझ्या मनाची पाटी मात्र फुटली आहे. हे ऐकल्यानंतर काव्याला धक्काच बसतो. काव्या पार्थला म्हणते, प्लीज असं काही म्हणू नका. पार्थ म्हणतो, तुम्ही सुद्धा तुमच्या बाबांसोबत जाऊ शकता. काव्या म्हणते, नाही पार्थ मी कुठेही जाणार नाही आणि तुम्हालाही जाऊ देणार नाही. असं म्हणत काव्या पार्थचा हात धरते. पार्थ म्हणतो, प्लीज हात सोड. तर काव्या म्हणते, नाही सोडणार. पार्थ म्हणतो, प्लीज सोडा. काव्या म्हणते, नाही सोडणार. आता पार्थ रागानेच आपला हात बाजूला करतो आणि तिथून निघून जात असतो. काव्या पार्थला म्हणते, प्लीज थांबा ना पार्थ. असं म्हणत काव्या आता पार्थच्या समोर हात जोडते आणि म्हणू लागते, पार्थ मी तुम्हाला खरंच विनंती करते, प्लीज तुम्ही कुठेही जाऊ नका. आणि कुठे जाणार आहात सांगा ना, मला सोडून तुम्ही कुठे जाणार आहात? हे काय आहे? हे तुम्हीच माझ्यासाठी बनवलंय ना? आणि या नावाचा अर्थ काय होतो? आपण कायम एकत्र राहायचं. आता काव्या पार्थला मंगळसूत्र दाखवत म्हणते, देशमुख आपण वेगळं होण्यासाठी एकत्र आलो नाही आहोत, प्लीज माझं ऐकून घ्या. तर पार्थ म्हणतो, हेच वाक्य जर मी काही तासांपूर्वी ऐकलं असतं ना तर खरंच मला खूप बरं वाटलं असतं, परंतु आता तुझे हे शब्द ऐकल्यानंतर, तुझं हे वाक्य ऐकल्यानंतर असं वाटत आहे की कोणीतरी माझ्यावर ॲसिड मारत आहे, कोणीतरी माझ्यावर ॲसिड फेकत आहे. आता हे ऐकल्यानंतर काव्याला धक्काच बसतो. इकडे मात्र वसू आत्या आणि रम्या हसू लागतात. तर इकडे पार्थ काव्याला म्हणतो, हे मी बनवलंय ना, मग द्या इकडे. आता मात्र काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. काव्या पार्थकडे पाहू लागते. तर पार्थ म्हणतो, हो मी बनवलंय ना, मग द्या इकडे. पार्थ काव्याला म्हणतो, द्या मला हे तुमच्या गळ्यात बघवत नाहीये, प्लीज द्या. तर आता काव्या पार्थला म्हणते, देशमुख तुम्ही हे काय बोलताय? अहो एवढ्या प्रेमाने तुम्ही हे माझ्यासाठी बनवलंय आणि आता म्हणताय की तुम्हाला हे बघवत नाहीये. नाही देशमुख, तुम्ही असं नाही बोलू शकत. काव्या काही झालं तरी आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र काढायला तयार नसते आणि ते पेंडन द्यायलाही तयार नसते. आता मात्र पार्थ चिडतो आणि काव्यावर आवाज चढवतो. मानिनीताई पार्थला म्हणतात, पार्थ. परंतु पार्थ आपल्या आईला शांत करतो आणि त्यानंतर काव्याला म्हणतो, तुम्हाला हे पेंडन मला द्यावंच लागेल. आता मात्र काव्याचा नाईलाज होतो. काव्याचे हात खूप थरथरत असतात. त्याला या सगळ्यामुळे खूप त्रास होत असतो, परंतु शेवटी तिचाही नाईलाज असतो. आता ते मंगळसूत्र काढून ती पार्थच्या हातावर ठेवते. आता पार्थ त्या मंगळसूत्रातील पेंडन बाजूला करतो आणि काळ्या मण्यांची पोत आता काव्याच्या हाती परत करतो. त्यानंतर आता पार्थ ते पेंडन पाहतो. काव्यार्थ नावाचं हार्टशेपमध्ये असणारं पेंडन आता काही क्षणातच पार्थने त्याचे 2 भाग केलेले असतात आणि ते दोन्ही भाग तो काव्याला दाखवतो आणि रागानेच खाली फेकतो. काव्य आता लगेच ते दोन्ही तुकडे उचलते. तर आता पार्थ काव्याला म्हणतो, आपल्या या जगाचे 2 तुकडे झाले आहेत. आता आपण एकत्र नाही राहू शकत. आपण एकत्र कधीच येणार नाही आहोत. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता. आणि हो, तुम्ही जर जाणार नसाल तर मीच माझं घर सोडून निघून जाईन. आता मात्र हे ऐकल्यानंतर काव्याला धक्का बसतो. परंतु आता काव्याची ती अवस्था पाहून आणि पार्थने काव्याला नकार दिला आहे हे पाहून इकडे मात्र रम्याला खूप आनंद झालेला असतो. रम्या हे सगळं काही दुरूनच एन्जॉय करत असते. जसं रम्याला हवं असतं तसंच सगळं काही घडत असतं आणि म्हणूनच रम्या आणि वसू आत्या खूप खुश असतात. तर आता पार्थ रागानेच त्याच्या रूमच्या दिशेने निघून जातो. मानिनीताई घरातील सर्वच जण आता पार्थला थांबवण्याचा प्रयत्न करतात.
परंतु पार्थ कोणाचं काही ऐकून न घेता तिथून निघून जातो. आता पार्थच्या अशा वागण्यामुळे इकडे काव्या मात्र पूर्णपणे कोलमडून गेलेली असती. तर दुसरीकडे पार्थ त्याच्या रूममध्ये जातो. रागानेच त्याचं जॅकेट तो बेडवर फेकून देतो. घडलेल्या सगळ्या प्रकारामुळे पार्थचा संताप होत असतो. तर दुसरीकडे नंदिनी आपली बॅग भरून हातात लग्नाची साडी घेऊन पायऱ्या उतरत असते. जीवा आता नंदिनीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. जीवा म्हणू लागतो, थांब नंदिनी, तू कुठेही जाणार नाहीयेस. नंदिनी प्लीज माझं ऐकून तरी घे. परंतु नंदिनी सुद्धा आता काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. मानिनीताई सुद्धा नंदिनीला आवाज देत असतात, परंतु नंदिनीच्या कानी आता कोणाचाही आवाज जात नसतो. फक्त ती आता आपल्या मनाचं ऐकत असते. जीवा ओरडून ओरडून नंदिनीला समजावण्याचा, तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु नंदिनी काही जीवाचं ऐकून घ्यायला तयारच नसते. नंदिनीचा इतका संताप झालेला असतो की ती तिच्या लग्नातील साडी खाली फेकून देते. मानिनीताई नंदिनीला विचारतात, नंदिनी काय हे? अगं प्लीज समजून तरी घे. नंदिनी कोणाचं काहीच ऐकून घेत नाही. तिथे असणारं माचीच घेते. आता विक्रम नंदिनीला थांबवत असतात. विक्रम म्हणू लागतात, नंदिनी प्लीज थांब. परंतु नंदिनी कोणाचं काही ऐकून न घेता आता त्या शालूला आग लावते. आता मात्र सर्वजण नंदिनीकडे आश्चर्याने पाहू लागतात. तर इकडे वसू आत्या रम्याला म्हणतात, अगं काय हे? आता त्या दोघींनाही आश्चर्य वाटतं. त्या दोघींनाही तितकाच धक्का बसलेला असतो. इकडे काव्यासुद्धा तिच्या ताईला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आता नंदिनी काव्याचाही आवाज ऐकत नसते. तर नंदिनी त्या पेटत्या आगीकडे पाहते आणि म्हणू लागते, ही आग माझ्या नात्याला नाही तर माझ्या विश्वासाला लागली आहे आणि मी आधीच सांगितलं होतं. असं म्हणत नंदिनी जीवाकडे पाहते आणि म्हणू लागते, माझा विश्वासघात मी सहन नाही करू शकत. हे अगोदरच सांगितलं होतं मी. आता मात्र जीवा शर्मेने मान खाली घालतो. इकडे काव्यासुद्धा शांत असते. ती सुद्धा खाली मान घालते, कारण त्या दोघांनाही त्यांची चूक कळालेली असते. परंतु या सगळ्यात नंदिनीचा खूप मोठा विश्वासघात झालेला असतो आणि नंदिनी विश्वासघात कधी सहनही करू शकत नसते. आणि आज एवढा मोठा विश्वासघात जो तिच्या कल्पनेच्या पलीकडचा असतो. आता नंदिनी जीवाकडे पाहते आणि त्यानंतर ती आपली बॅग घेते आणि आपल्या बाबांसोबत घरी जायला निघते. आता बाबा, नंदिनी आणि आरुषी तिघही घरी जाण्यासाठी निघतात. काव्या, मानिनीताई, विक्रम सर्वच जण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु नंदिनी त्या घरात एक क्षणही थांबायला तयार नसते. आता नंदिनी घर सोडून गेल्यामुळे जीवाला तर धक्काच बसतो. तर दुसरीकडे आता काव्यही विक्रम आणि मानिनी यांना म्हणू लागते, काका काकू, मी सुद्धा या घरात नाही राहू शकत. खरं तर मीच या घरातून निघून जाणं बेटर आहे. तर आता मानिनीताई काव्याला म्हणतात, काव्या अगं तू तरी समजून घे ना. विक्रम म्हणतात, हो काव्या तू तरी शांत हो ना. काव्या म्हणते, नाही आता काहीच उपयोग नाही. तर इकडे मात्र रम्या आणि वसू त्यांना काव्याचं हे बोलणं ऐकल्यामुळे खूप आनंद झालेला असतो. आणि त्याचवेळी आता पार्थ बादलीतून पाणी घेऊन त्या ठिकाणी येतो. आता पार्थच्या हातातील पाण्याची बादली पाहून विक्रम आणि मानिनीताई पार्थला विचारतात, पार्थ हे काय आहे? पार्थ आता कोणाला काही उत्तर न देता त्या बादलीतील पाणी आपल्या डोक्यावर ओतून घेत असतो. मानिनीताई मोठ्यानेच आवाज देत म्हणतात, पार्थ हे काय करतोयस तू? आता पार्थची ती अवस्था पाहून इकडे रम्यालाही खूप वाईट वाटत असतं. तर आता काव्या फक्त पार्थकडे पाहत असते. तर पार्थ म्हणू लागतो, लग्न मानणारा, प्रेमावर विश्वास ठेवणारा पार्थ देशमुख आता मेला आहे. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. प्रत्येकाने आपापले निर्णय घेतलेले असतात आणि या सगळ्यामध्ये फक्त घुसमट होत असते ते मानिनीताई आणि विक्रम यांची. सर्व मुलांना ते समजावण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु कोणीच काही ऐकून घ्यायचं मनस्थितीत नसतात आणि कोणी काही ऐकून घ्यायला तयारही नसतं. तर पार्थ पुढे म्हणतो, आणि ही त्याच पार्थच्या नावाची आंघोळ आहे. असं म्हणत पार्थ बादली तिथेच टाकतो आणि रूममध्ये निघून जातो. या सगळ्यामुळे काव्याला खूप वाईट वाटतं. काव्याला खूप त्रास होत असतो. तर आता समोर जळत असणारी साडी पाहून जीवा मात्र तिथेच कोसळतो. जीवा त्या साडीकडे पाहतो आणि म्हणू लागतो, तू आपलं नातं चाललंयस चकाचक बाई, परंतु त्याच राखेतून आपलं जग, आपलं विश्व मी पुन्हा उभं करेन चकाचक बाई. आणि हा शब्द आहे या पसारेवाल्याचा. असं म्हणत आता त्या आगीकडे पाहत आगीची शपथ घेत आता जीवाने आपलं आणि नंदिनीचं नातं पुन्हा एकदा पूर्वीसारखं करण्याची शपथ घेतलेली असते. तर काव्यसुद्धा त्या पाण्याकडे पाहते आणि म्हणू लागते, मेलेलं नातं जिवंत करण्याची धमक आहे या काव्यामध्ये. प्रेम करणारा हा पार्थ पुन्हा एकदा मिळवेन देशमुख. असं म्हणत काव्याने सुद्धा आता त्या पाण्याकडे पाहत पार्थला मिळवण्याची शपथ घेतलेली असते. जीवा आणि काव्याने आपली तुटलेली नाती पुन्हा एकदा जोडण्याची नव्याने शपथ घेतलेली असते. आणि हे सगळं काही पाहून इकडे रम्या आणि वसू आत्याला मात्र धक्का बसतो.
तर इकडे आपल्या मुलांची ती तुटलेली नाती पाहून मानिनीताई सुद्धा पूर्णपणे कोलमडून गेलेल्या असतात. तर आता जीवा त्याच्या रूमच्या दिशेने निघून जातो. आता काव्या सुद्धा तिथून निघून जाते. मानिनीताई काव्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु काव्या सुद्धा काही न ऐकता तिथून निघून जाते. तर इकडे वसू आत्या, रम्या त्याही निघून जातात. इकडे मानिनीताई आणि विक्रम यांना अश्रू अनावर होतात. जे काही घडले ते त्यांना सहनही होत नसतं. तर विक्रम मानिनीताईंना आधार देत असतात. दोघंही एकमेकांना आधार देत असतात आणि त्याचवेळी काव्या आणि जीवा यांच्या अभिनंदनाचा लावलेला बॅनर खाली पडतो. तर इकडे मानिनीताई हे सगळं पाहिल्यानंतर अजून खचून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनीचे वडील नंदिनीला घरी घेऊन येतात, तिला शांत बसवतात, तिच्या डोक्यावर हात ठेवतात, तिला आधार देतात. नंदिनी मात्र या सगळ्यामुळे पूर्णपणे बिथरून गेलेली असते. ती स्वतःमध्ये हरवून गेलेली असते. आता नंदिनीचे वडील नंदिनीला पाणी देतात, परंतु नंदिनीचा लक्ष नसतो. ते आवाज देत म्हणतात, ए बाळा, हे पाणी घे ना. नंदिनी भानावर येते आणि पाण्याचा ग्लास घ्यायला जाणार, परंतु त्याचवेळी नंदिनीचा लक्ष तिच्या हातावर जातो. जीवाने स्वतःच्या हाताने नंदिनीच्या हातावर कोरलेलं ते दोघांचंही एकत्र नाव आता मात्र तेही पुसून गेलेलं असतं. आता ते पाहिल्यानंतर नंदिनीचे अश्रू अनावर होतात. ती खूप रडू लागते. तिचे बाबा तिला सावरतात. तर त्याचवेळी तिथे काव्या आलेली असते. काव्या आता नंदिनीला आवाज देते आणि म्हणते, ताई. आणि काव्या नंदिनीकडे पाहत असते. नंदिनी सुद्धा काव्याकडे पाहते, परंतु ज्यावेळी नंदिनी काव्याकडे पाहते त्यावेळी त्यांच्यातील ते नातं, त्यांच्या नात्यातील अनमोल क्षण सगळं काही नंदिनीला आठवत असतं. आपल्या बहिणीने आपला विश्वासघात केला हे नंदिनीला सहनही होत नसतं. तर धनंजय काकांना काव्याचा खूप राग आलेला असतो. धनंजय काका रागानेच काव्याकडे पाहतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मानिनीताई आता पार्थच्या रूमच्या बाहेर येतात. दरवाजा वाजवत पार्थला म्हणतात, पार्थ, अरे दरवाजा उघड ना. तुला जे काही बोलायचे ते माझ्याशी बोल. तुला मन मोकळं करायचं असेल तर माझ्या समोर कर. रडायचं असेल तर माझ्या कुशीत येऊन रड. परंतु पार्थ, दरवाजा उघड. अरे स्वतःची अशी घुसमट करून घेऊ नकोस पार्थ. परंतु पार्थने स्वतःला कोंडून घेतलेलं असतं. मानिनीताई दरवाजा वाजवत पार्थला दरवाजा उघडण्याची विनंती करत असतात. त्याच्या हातापाया पडत असतात, परंतु पार्थ काही झाल्या दरवाजा उघडत नसतो. आणि हा आवाज ऐकताच रम्या त्या ठिकाणी येते आणि विचारते, मामी अगं काय झालंय? तर मानिनीताई रम्याला म्हणतात, रम्या, अगं पार्थ दरवाजा उघडतच नाहीये, त्याने स्वतःला कोंडून घेतला आहे. तर रम्या पार्थला आवाज देत म्हणते, पार्थ, अरे दरवाजा उघड ना. पार्थ, अरे प्लीज दरवाजा उघड. तर मानिनीताई पार्थला म्हणतात, पार्थ, अरे बोलून प्रश्न सुटतील, माझ्याशी बोल तरी. परंतु पार्थ काहीच प्रतिसाद देत नसतो. या सगळ्यामध्ये पार्थने स्वतःला खूप त्रास करून घेतलेला असतो. काव्यावर अगदी मनापासून प्रेम केल्याची त्याला कुठेतरी शिक्षा मिळाली आहे असंच त्याला वाटत असतं. रम्या म्हणू लागते, पार्थ, अरे बोल ना. अरे माझ्याशी नाही तर मामीशी तरी बोल ना. तर मानिनीताई रम्याला म्हणतात, रम्या, हा मुलगा आतमध्ये असा एकटाच आहे, स्वतःला कोंडून घेतला आहे, तो काही करणार तर नाही ना. रम्या घाबरते आणि म्हणू लागते, नाही मामी, असं काही होणार नाही. पार्थ, अरे दरवाजा उघड ना. हवं तर मी इथून निघून जाते, परंतु मामीसोबत तरी बोल ना. पार्थ, अरे दरवाजा उघड. पार्थ काही दरवाजा उघडत नसतो. मानिनीताईंची भीती वाढत चाललेली असते. मानिनीताई म्हणतात, रम्या, मला खरंच खूप भीती वाटते. पार्थने जर काही, रम्या म्हणते, नाही मामी, असं काही होणार नाही, प्लीज तू असं काही बोलू नकोस. मानिनीताईंना आपल्या मुलाची खूप काळजी वाटत असते. पार्थच्या काळजीने त्या खूप रडत असतात. तर रम्या त्यांना आधार देते आणि सावरतच म्हणते, मामी, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, पार्थ असं काहीही करणार नाही. तर आता मानिनीताई म्हणतात, अगं बघ ना, तो माझं तर काही ऐकतच नाहीये आणि तुझंही काही ऐकत नाहीये. मला खरंच माझ्या मुलाची काळजी वाटत आहे. आता रम्या त्यांना सावरत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, बिथरलेल्या नंदिनीला सावरण्यासाठी काव्या पुढे जाते, तिच्या पायाशीच बसते आणि म्हणू लागते, ताई. आता मात्र त्यांचे वडील त्यांच्यावर चिडणार. तर इकडे आता आरुषी बाबांना शांत करते आणि म्हणू लागते, नाही बाबा, तुम्ही काहीच बोलणार नाहीयेत असं म्हणत ती खुणावूनच त्यांना शांत राहायला सांगते. इकडे काव्यही नंदिनीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागते. तर आता काव्य नंदिनीला म्हणू लागते, ताई प्लीज माझ्याशी बोल, माझ्याशी भांड, हवं तर मला जाब विचार, हवं तर तुझ्या हाताने मला मार ना, परंतु प्लीज ताई माझ्याशी बोल. परंतु नंदिनी काहीच बोलत नाही. ती आरुषीला विचारते, आरुषी, आई कधी येणार आहे? आणि आई उशिरा येणार असेल तर तसं मला सांग, जेवणाच्या तयारीला लागायला हवं असं म्हणत नंदिनी तिथून निघून जात असते. काव्य तिला थांबवते आणि म्हणू लागते, ताई थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. ताई माझ्याशी बोल ना, मन मोकळं कर ना. ताई मला माहीत आहे या सगळ्याचं कारण मीच आहे, परंतु ताई, अगं मी तरी काय करणार होते? मला हे सत्य तुझ्यापासून लपवायचं नव्हतं. मी हे सत्य तुला सांगितलं असतं, परंतु ताई, तुझ्या डोळ्यातील अश्रूंचं कारण मला व्हायचं नव्हतं. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला गमवायचा नव्हता आणि तुझं जीवावरचं असणारं प्रेम
तेही मला तोडायचं नव्हतं. तुम्हा दोघांना मला कायम असंच एकत्र पाहायचं होतं ताई, आणि म्हणूनच हे सत्य मी नाही सांगू शकले. ताई अगं मी का सांगू शकले नाही हे समजून तरी घे ना. हवं तर मला जाब विचार, तू मार, तुला हवं ते कर, पण तुझ्या या काव्याकडे बघ तरी ना. परंतु आता नंदिनी काव्याकडे पाहतही नसते. काव्या खूप रडत असते. नंदिनीचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, ताई अगं प्लीज माझ्याशी बोल. ताई अगं बोल ना. तुझ्या या काव्याला तू माफ नाही का करणार? मला माहीत आहे माझी चूक झाली. आज तुझ्या डोळ्यातील अश्रूंचं कारण मी बनले आहे. यासाठी तर मी हे सत्य लपवलं होतं ना ताई. अगं हे सत्य तुझ्यापासून लपवून मी कशी जगत होते, किती झुरत होते हे माझं मला माहीत आहे. असं म्हणत काव्या खूप रडत असते. ती आपल्या ताईला समजावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु नंदिनी मात्र शांतच असते. नंदिनीला जीवाची आठवण येत असते. जीवाचं वागणं तिला आठवत असतं. तर दुसरीकडे जीवाचा जीवही अगदी नंदिनीसाठी कासावीस झालेला असतो. तो इकडून तिकडे फेऱ्या मारत असतो. पुढे काय करावं इकडे जीवालाही काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे आता काव्या नंदिनीला म्हणू लागते, ताई अगं अशी दगडासारखी नको ना गं शांत बसूस, प्लीज माझ्याशी बोल. ताई अगं तुझ्या काव्याशी बोल ग. माझा श्वास गुदमरतोय ग ताई, बोल ना ग. अगं तू माझ्याशी बोलावं यासाठी मी तडफडते ग ताई. असं म्हणत आता काव्या नंदिनीला विनंती करत असते. तर दुसरीकडे जीवाला नंदिनीची आठवण येत असते आणि नकळतच आता जीवाला नंदिनी आवाज देते असा भास होतो. जीवा जीवा. आता मात्र जीवा लगेच उठतो. इकडे तिकडे पाहू लागतो, परंतु नंदिनी तिथे कुठेच नसते. तर दुसरीकडे काव्या नंदिनीला म्हणत असते, ताई माझ्याशी बोल ना. आणि त्याचवेळी नंदिनीच्या खड्यातील बेल वाजू लागते. तर दुसरीकडे जीवालाही ती बेल ऐकू येते. जीवा म्हणू लागतो, बेल वाजते म्हणजे नक्कीच नंदिनी मला मिस करते, ती माझी आठवण काढते, मला नंदिनीशी जाऊन बोलावं लागेल, ती मला नक्कीच माफ करेल. असं म्हणत जीवा घराबाहेर पडत असतो. तर दुसरीकडे रम्या आणि मानिनीताई पार्थचा दरवाजा उघडण्याचा, त्याला आवाज देण्याचा प्रयत्न करत असतात. पार्थ काही केल्या दरवाजा उघडत नसतो आणि कोणाशी काही बोलायला तयारही नसतो. इकडे रम्या म्हणू लागते, पार्थ तरी दरवाजा उघड ना, परंतु रम्याचंही पार्थ काहीच ऐकत नसतो. आता मानिनीताईंचा आवाज जीवाने ऐकलेला असतो. जीवा म्हणतो, आई अगं काय झालंय, तू आणि रम्या दादाला असा आवाज का देताय आणि दादाचे रूमचे दरवाजा का वाजवताय? तर रम्या म्हणते, हे तू विचारतोयस? आज तुझ्यामुळे आणि त्या काव्यामुळे पार्थने स्वतःला कोंडून घेतला आहे. पार्थ स्वतःला त्रास करून घेत आहे आणि तुला मात्र त्याचा काहीच फरक पडत नाहीये. मी आणि मामी कधीपासून त्याचा दरवाजा वाजवतोय, पण तो काहीच रिस्पॉन्स देत नाहीये. असं म्हणत रम्या पुन्हा एकदा पार्थच्या रूमचा दरवाजा वाजवू लागते, परंतु पार्थ काहीच रिस्पॉन्स देत नसतो. तर इकडे आता जीवा म्हणू लागतो, थांबा मी बाबांना बोलावतो. तर आता मानिनीताई म्हणू लागतात, अरे बाबा घरात नाहीयेत, तर नाहीतर मी एव्हाना बोलवलं नसतं का? पिहूला ताप चढला आहे आणि म्हणूनच बाबा तिला डॉक्टरकडे घेऊन गेले आहेत. तर जीवा म्हणतो, मग मला सांगायचं होतं ना, 1 मिनिट. असं म्हणत जीवा दरवाजाकडे जाणार, परंतु रम्या त्याला दूर करते आणि म्हणू लागते, दूर राहायचं, हे सगळं काही तुझ्यामुळे घडलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहेस. आणि आता तुला भावाची किती काळजी आहे याचं नाटक तर करूच नकोस आणि दिखावा तर अजिबातच नको. अरे तुला तुझ्या भावाची इतकी जर काळजी होती तर हे सत्य एवढे दिवस तू त्याच्यापासून का लपवलंयस? आज त्याला किती त्रास होतोय पाहिलंयस ना तू. अरे या घरात जर त्याने जास्त जीव कोणाला लावला असेल तर तुला आणि त्या काव्याला, आणि जास्त जीव ज्यांना लावला त्यांनीच त्याला धोका दिला, त्यांनीच त्याच्या आयुष्याचा खेळ केला. जीवा हे सगळं काही तुझ्यामुळे घडलं आहे. आज तुम्ही जे काही पार्थसोबत वागलाय ना, त्यानंतर मी तुला सांगते, एक वेळ तुम्हाला पार्थ माफ करेन, परंतु या घरातील कोणीही तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आता हे ऐकल्यानंतर जीवाला धक्काच बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मानिनीताई दरवाजा वाजवत पार्थला दरवाजा उघडण्याची विनंती करत असतात, परंतु काही केल्या पार्थ दरवाजा उघडत नसतो. तर आता इकडे रम्या जीवाला म्हणू लागते, तुझ्या अशा वागण्यामुळे उद्या जर पार्थला काही झालं तर मी तुला सोडणार नाही. तर दुसरीकडे नंदिनीचे वडील नंदिनीला म्हणतात, नंदिनी मी तुझी साथ कधी सोडणार नाही आणि काव्याला कधी माफही करणार नाही. तर दुसरीकडे रम्या आता पार्थला म्हणतोय की तू मला खरंच तुझी मैत्रीण मानतोयस ना? तर पार्थ आता रम्याला प्रश्न करत म्हणतो, रम्या तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस का? तर आता रम्याचं नक्की उत्तर काय असेल ते आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.